नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज काय विशेष, तर काल होती चतुर्थी, संकष्टी चतुर्थी होती काल, आणि आज आहे पंचमी. तर पंचमी निमित्त आपल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. तर आम्ही सगळे मित्र मिळून जाणार आहे आता महाप्रसाद घ्यायला. एकदम चांगल्या पद्धतीचं असं जेवण किंवा उत्कृष्ट दर्जाचं प्रसाद असतो आणि एकदम हायजेनिक पद्धतीने सर्व लोक मिळून मिसळून या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेतात किंवा तिथे श्रम करतात. तर हे खूपच पाहण्यासारखं आहे. तर जाऊयात आपण आज मंदिरामध्ये, गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊ आणि पाहूयात आज काय काय विशेष. चला. माझ्या गाडीची चावी माझ्याकडेच नाही, घरात पण कुठं सापडे ना. मागाशी पप्पांनी वगैरे नेली असेल तर मग काय सांगू शकत नाही. आणि बघू मग खाली अजित भाई बस वगैरे भेटते का गाडीची चावी. आता कुलूप लावतो घराला. सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर हाऊस. चलो. अजित भाई, माझ्या गाडीची चावी तुझ्याकडे आहे का? कुठे? माऊलीकडे कसं काय आली माझ्या गाडीची चावी? हा हो का म्हणता सांगतो का? काय नाही, निवांत सुट्टी आहे आता सध्या. काय आपल्या मनावर किती दिवस सुट्टी घ्यायची, मग काय काय करा. इकडे 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 मावल्या, लाईक करा म्हण, लाईक करा आणि काय करा, मार्केट करा. मार्केट करा नाहीत म्हणत माऊलीबाई, सबस्क्राईब करा म्हणतात. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर हा शब्द तुला म्हणता येत नसेल ना, याला सबस्क्राईब करा हा शब्दच म्हणता येत नाही. काय म्हणायचं माहिती आहे का? लाल बटन दाबा म्हणायचं. काय म्हणायचं? लाल बटन दाबा म्हणायचं. म्हण एकदा मोठ्याने तिन्ही शब्द परत. हा ओक ओक ओक. हा लाल बटन दाबा, लाल बटन दाबा म्हणावं. हा आपल्या माऊली बाईला आपण आता दुसरा शब्द दिलाय, सबस्क्राईब करा. काय म्हणत नाही गडी, गडबडतो. आपल्या मोरगावच्या मंदिरात पंचमीचं जेवण आहे आज. आयो माऊलीला सगळं माहित असतंय का? चला की येत असाल तर. चलो. तुषारबाया भेटलेले आहेत आपल्या. तुषारबाया कुठं आणला कांदा? तुमच्याच आहे काय? किती एकर लावलाय कांदा? 20-25 एकर आहे का? मंदिरापाशी आलेलो आहे. आपली लॉर्ड प्लेटिंग लावलेली आहे. तुषारबाया सोबत आलेलो आहे आपण. तर आता डायरेक्ट बॅकडोअरनी मंदिरात एंट्री मारू आता आपण डायरेक्ट, कारण फ्रंट डोअरवर गर्दी असते. सगळे आता जेव्हा बसल्यात लाईनीत. तुषारबाई आता भेटू आपण जेवण झाल्यानंतर. काही लोक आपल्या मंदिरामध्ये एकदम मुख्यमध्ये महाप्रसाद घेतलेला, एकदम सुंदर असं जेवण होतं. पालकची भाजी होती, अजून कशाची, डाळीची भाजी होती ना, कुठल्या डाळीची? डाळीची भाजी होती सुक्की. मसाला भात होता, पांढरा भात होता, त्याच्यासोबत सार होता, म्हणजे एक सांबर होतं. आणि एकदम छान असा महाप्रसाद होता. एकदम दर 15 दिवसांनी म्हणजेच पंचमी दिवशी हा प्रसाद असतोच कायम. तर आता सध्या जाऊयात आपण शुभमबाईकडे किंवा घरी जाऊयात. कुठं जाऊयात काय मला माहीत नाही. तर तुषारबाईला बाय बाय करू. तुषार बाय बाय, जय महाराष्ट्र. हे काय गेले आपले मित्र, जस्ट गेले इथून. बाई लोक, आता सध्या तरी मी निघालो शुभमबाईकडे. शुभमबाईचं काहीतरी गोट्यात काम चाललंय, तिथं त्याला काय मदत झाली तर बघू, किंवा मग त्याच्यापाशी जाऊन थांबूयात. आणि मग शुभमबाईला घेऊन गावात येऊ. गावात आल्यावर काय करायचं पुढं बघता येईल. मला तर भूक लागली, गावात येऊन काहीतरी खाऊयात. चलो. कसं काय
बरं ऐक की दादा, आपण काय करू, हे झालं टाइम राहिल्यावर करू, ती जाऊ दे, टाइम राहिल्यावर करू. का असा बसलाय सर? काय नक्की विषय काय? हे आमचं फादर काय बी कर असं आहे. मग काय. बर. शुभम भैया मिस्त्री. गावंड्यांची गरजच नाही, सगळं जमतंय आमचं शुभम भैयाला काम. तर बाय लोक, आता ऋषी बाय आलेला आहे. शुभम भैया लय काम करून दमलेला आहे आमचा. त्याला फार एकदम त्याला इतकं दुखतंय त्याला उठता येणार आता. तर आता जाऊ आपण गावात कृष्णाबाईला. कृष्णाबाई तिथं येतोय रोडच्या कडेला, त्याच्या पलीकडे घर आहे ना, मग त्याला घेऊन मोरगावात जाऊ, काहीतरी खाऊ, भूक लागली आहे. तो तर काही येणार नाही. चला. रागडापुरी हाणू आता एकदम क्वालिटीमध्ये. लोक मस्त आहे की आता ऋषीबाईला बदाम शेक प्यायचं आहे त्याच्या पैशातनं. चला जाऊ प्यायला आता. बाया 3 बदाम शेक, हाफ हाफ. क्वांटिटी कमी आहे पैशाची का? दहा तरी दे ना. कुठलं का तुम्ही? 70 आहे माझ्याकडे, 50, 60, 70, 80 आहेत माझ्याकडे. 20 रुपये आहेत. बरं हा तो खेदा धर, 23 दे. मध्ये साखर दाखच्या तर घे ना, घे ना, ती देत इथं. जरा जास्त थँक्यू व्हेरी मच. उभा विठ्ठेवरी करे गटा घरी घेऊन या, तुळशी हारे गळा कसे पितांबर आवडे निरंतर तिची ध्याने वा 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 वा. इथं तर अनुकूल बायांचा अभ्यास चालू आहे, ह्यांना डिस्टर्ब करून जमणार नाही. काहीच नाही मग. कीप ग्रोईंग सर. काही लोक आता ओके मध्ये घरी पोहोचलेलो आहे. जेवण वगैरे केलं आता जस्ट. आता झाली झोपायची वेळ, दिवस पण संपलेला आहे. तर ब्लॉग संपवण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि ती घंटी पण वाजवा. चला तर माझा ब्लॉग मी संपवतो. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, वा.